महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. त्या गायला घरच्यांनी लेडीजचं जास्त वावर होता तिला आणि ती एका हातावर म्हणजे फॅमिली मेंबरच टाईप होती ती. आता तसं सांगायचं तर 2013ला वडील वारले माझे. त्याच्यानंतर 2016पर्यंत तालमीत होता तर. आणि नंतर मग पैसे थोडं अडचण होती. मग मी स्टँड राहिलो, त्याला जे पाहिजे ते पुरवलं आणि नंतर मग तालीम सोडत होता. त्याच्यानंतर मीच त्याला म्हणलं की नको सोडू, मी आहे करतो. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण पुणे जिल्ह्यातील वडकी गावामध्ये आहोत आणि वडकी गावातील जयेश गायकवाड हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. आज आपण प्रत्येक भागात गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याकडे त्याच्या शेतामध्ये कुठलं पीक घेतलं जातं याची आवर्जून चौकशी करत असतो. या शेतकऱ्यांकडे यांच्या शेतीमध्ये ते गेली बरीचशी वर्ष पुदिना हा पीक घेतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मार्केटमध्ये सप्लाय करत असतात. मालक, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि हे कुठं आहे तुमचं गाव ती माहिती द्या. माझं पहिलं नाव जयेश रामदास गायकवाड, हे पुण्यात वडकी गायकवाडीमध्ये मोडतं. आता हे इकडे यायचं झालं तर कुठल्या बाजूने? आता पालखीचा मार्ग आहे, परत इकडे रेल्वेचा मार्ग आहे, कुठून यायला सोपं? आता यायचं म्हणलं सोपं तर आपले बेकरावरून, पुणे बेकरावरून पालखी मार्गाने सरळ आले तर मंत्रवाडीतून फाटा आहे, तिथून आतमध्ये आले तर गायकवाडी वडकी लागते गावात. मालक, शेतामध्ये आता पुदिना जो पीक घेता तुम्ही एवढे वर्ष झाले, तर त्याच्यामध्ये काय काळजी, किती दिवसाला पीक कापणीला येतं, काय काय कुठं मार्केटला पाठवतो आपण? हे आता ते मार्केटला आम्हाला शेवाडी जवळ असते. ते सरासरी आता जसं मजूर असेल त्या हिशोबाने मी पुदिना लावतोय. एकरभर पुदिना जर असलं तर 40,000 गड्डी निघते महिन्याला. आणि जसं कापेल तसं मागं लगेच रिकव्हरी चालू होते महिन्याला कापायला ते. आणि त्याला भाव कसा कमी जास्त का? भाव आता कसं नाशिकला जास्त पुदिना असतो, तिकडचा पुदिना गेला पावसाने, मग इकडलं मार्केट बऱ्यापैकी वाढतं. 10 रुपये गड्डी सरासरी पावसाळ्यात रेट भेटतो आम्हाला. पण आता सरासरी मार्केट युद्धामुळे मार्केट आता सध्या स्लॅक आहे, त्यामुळे 4-5 रुपये लाईन आहे आता. आणि सगळ्यात जास्त मार्केट जास्त असतं तेव्हा काय किंमत असते एका गड्डीला? 10 रुपयेपर्यंत गड्डी असते. आणि मग हे कापून आपण स्वतः द्यायचं का व्यापारी स्वतः येऊन घेऊन जातो? नाही ना, व्यापारी नेत नाही, आपण निघून व्यापाऱ्याला द्यावं लागतं. मग इकडे ह्या भागात तुम्हाला मार्केटला स्वतःच नेऊन द्यावं लागतं. पण काय काय भागात आम्ही असं ऐकलं की व्यापारी स्वतः येतो, तो कट करून, किंवा आपण फक्त कट करून द्यायचं ते घेऊन ते जातात. पण आहे, पण रेट भेटत नाही मनावाशी, भाव नाही भेटत. आपण कष्ट केलं 2 रुपये आपल्याला भेटतात, त्यामुळे आपणच काय होतं, जेवढा होईल तेवढाच शेतीचं पुदिना लागवड केली तर डबल पैसे भेटतात आपल्याला. मालक, आता आल्यापासून आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये एक कपिला कोकण गिड्डा पाहिलं, तिचं वासरू पाहिलं, इथं जवळपास 3 कालवडी पाहतोय. या प्रत्येक गाईची माहिती द्या आम्हाला. आता गोट्यातली कोकण गिड्डा ती श्रीगोंदाची तिकडून कालच आणलेली ती दुधासाठी लहान बाळाला. तिचे वासरू एका पुण्यात एका नामांकित माणसाने कपिला वळूसाठी घेतलेले आहे. ती ब्रिडिंग एवढी छान वाटली मला, त्यामुळे मला ते आकर्षक वाटलं, त्यामुळे ती कोकण गिड्डा घेतली मी काल. आता कपिला तसं मिळणं म्हणजे तसं अवघड काम आहे किंवा काय? आता बरेच जण इव्हन चॅनलला आम्हाला पण म्हणत असतात की कुठं कपिला असेल तर आम्हाला सांगा. तर मग कसं मिळाली एवढे सोप्या पद्धतीत? त्यात तिला जन्मलेलं वासरू पण आहे, दूध आहे गाईला किंवा काय? आता त्याच्या शेतकऱ्याची थोडीशी नड होती, तर म्हणला की दिली तर शेतकऱ्याला देणार मी, नाही तर कुणाला देणार नाही व्यापाऱ्याला. त्याला आपला स्वभाव माहिती आहे, त्यामुळे त्याने आपल्याला दिली. किती दिवसांपासून ओळख होती त्यांच्यासोबत? ओळख आपली 6 महिन्यापासूनच आहे, जास्त नाही, पण त्याला आपल्या गाईच्या याच्यामुळेच. हो, गायमुळेच ओळख झाली आणि स्वभाव पटल्यामुळे त्यांनी आपल्याला दिली ती. आता ही मागची कपिला पाहतो, ही कुठून आणली? हिचा बुजारपणा पण आम्ही जास्त पाहतो. ही कडलाचे बालाजी पवार त्यांच्याकडून आपण एक 6 महिन्यापूर्वी घेतली होती. बुजार म्हणजे ती मला एवढं तिचं आकर्षक वशीण म्हणा, तिचं कलर आणि एवढा ॲग्रेसिव्हपणा कपिलामध्ये बघायला भेटला, म्हणून मी ती त्यांच्याकडून घेतली ती. ही समोरची कालवड पाहतो, हिची माहिती द्या आम्हाला. ही पण बालाजी पवारांकडून घेतलेली, मित्राकडूनच, त्यांनीच आपल्याला घेऊन दिली. त्याच भागातली एक कोस्यामध्ये. हिला लंपी होऊन गेलाय? लंपी होऊन गेलता त्याच्या शेतकऱ्याकडून, तर तवाला की थोडंसं लंपीची डाग आहे, चालते म्हणलं ठीक आहे, आपण त्याला सांभाळू म्हणलं, काय विषय नाही. आणली तेव्हा किती महिन्याची होती? होते ना, एक 4 महिन्याची होती. आणि आता जवळपास वर्षाच्या पुढे गेली? हो, 16 महिन्याची झाली आता. आणि ही कपिला किती, काय वय हिचं? आत्ता कपिला झाले की एक 3 वर्षाची झाली. तिला आपण हरी जगतापकडं माऊली बैल भरलेला आहे.
एक 3 महिन्याची गाभण आहे. मग गाय परत तिकडे नेलती का बैल इथं आला? बैल इथं घरी येऊन भरला होता त्याला. ते नेतात हा. घरपोच बैल घरपोच फक्त एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. टेम्पोचे भाडं म्हणा, अजून बैल लावायचे पैसे ते मिळून बैल सगळे- भरायचे किती घेतात घेतले बैल ते? भरायचे 2,000 आणि टेम्पोचे भाडे 4,000 रुपये, म्हणजे 6,000 रुपये आपण दिले त्यांना. पण आता गाय एवढी बुजार आहे, मग भरून दिलं गायनी हो, भरून दिलं तिला. म्हणजे हातावरती नाही तरी पण तिने त्यावेळेस थांबली ती, म्हणजे एवढं मस्ती नाही केली त्याने. आणि ती पलीकडची दुसरी गाय? ते रुक्मिणी खिलार गोशाळेचे अर्जुन महाराज साळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकमधून त्यांनी आपल्याला एक नाकाडे घेऊन दिले गाजरमध्ये. आता ह्या आपण खरेदी करता तिचं काय वय आहे? तिचं आत्ता बघा की आता अशी फट पाडलेली आहे ती. 1-2 वर्ष आहे तिचं वय आत्ता. म्हणजे 2 दात झाली का नाही अजून? नाही अजून, आदत आहे अजून? आदतमध्येच आहे अजून. माप चांगलं आहे गाईला त्या. अजून माप होईल तिचं. आता आम्ही आता महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर त्यावेळेस वैरण खुराक किंवा याचं नियोजन बऱ्याच जणांना विकत घ्यावी लागते, तर तुमचं सगळं नियोजन कसं इथलं? आता नियोजन आपल्याला काय होतं, पाणी तर भरपूर आहे, पण कधीतरी मका नसली तर विकत घ्यावं लागते मका. खिलारला मकाशिवाय खाणं नाही, मका विकत घेऊन चारावं लागते. मका थोडी घरची पण असते, पण थोडीच फार कमी पडते, विकत पण घेतो आम्ही. मग विकत घ्यायची आली तर मग मिळणं तसं कठीण आहे मका, मग मार्केटमधनं का कुठं शेतकऱ्याकडे लावू? शेतकऱ्याकडंच थोडं लांब असलं तरी आम्ही स्वतः घेऊन येतो आणि त्यांना मग ह्या जवळपासच्या परिसरात मिळते तुम्हाला इथे? भेटते. आता आम्ही तुमच्या घरात बऱ्याचशा ट्रॉफी पाहिल्या, तर तुमचे भाऊ कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांचं नाव आणि कसं त्यांचं कार्य चालू आहे त्याबद्दल माहिती द्या आम्हाला. आता तसं सांगायचं तर 2013ला वडील वारले माझे. त्याच्यानंतर 2016पर्यंत तालमीत होता. आणि नंतर मग पैशाची थोडी अडचण होती, मग मी स्टँड राहिलो, त्याला जे पाहिजे ते पुरवलं. आणि नंतर मग नाही तर तालीम सोडत होता. त्याच्यानंतर मीच त्याला म्हणलं की नको सोडू, मी आहे करतो. मग त्यांनी केलं आणि तिथून पुढं मग तो पुरंदर केसरी झाला 2024ला. त्याच्यानंतर मग आता तो त्याचा स्टँड राहिलेला आहे. त्याच्या कुस्त्या मोठ्या मोठ्या पडतात, 1-1 लाख 1.5 लाखापर्यंत कुस्त्या पडतात. त्याचा तो आता सेट झालेला आहे. पुण्यात गोकुळ असतात तालीमेला, महाराष्ट्र केसरी दत्ताबा गायकवाड यांच्या तालमीत आता तिथं असतो. मग आता हे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करत असताना मेहनत कष्ट आम्ही बऱ्याचदा पाहतो. आता चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आपली देशी गाय असली पाहिजे, व्यायामामध्ये माणूस हे असला पाहिजे. तर एक गोष्ट जर तशी पाहायला गेली तर ह्याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे. तर एखादी त्याची कोणती कुस्ती की जी तुमच्या आजही आठवण येते की ती एकदम अटीतटीची अशी झाली ती एखादी कुस्ती? अटीतटीची एकच कुस्ती होती की पुरंदर केसरीला तो फायनलला शेवटची कुस्ती होती की जीव असा ओव्हर भरून आलता की शेवटची कुस्ती होती ती. मग त्याला शेवटचा चान्स होता. त्याला तो चान्स एक शेवटचा डाव मारण्याशिवाय त्याला पर्यायच नव्हता. मग त्याने ते करून दाखवलं आणि तो झाला पुरंदर केसरी. हे सासवडमध्ये मैदान होतं ते. नामांकित मैदान असतं आपल्या पुरंदरमध्ये, ते मान आहे त्या गदीला. आणि तुमचं वडकी गाव हे कुस्ती क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे मोठं. प्रसिद्ध आहे जास्त. मला का आता यांना आपण वैरण दिली, खुराकामध्ये काय वेगळं काय देतो काय? खुराकामध्ये आता बघा मकाचा बरडा आणि ते खिलार म्हणून एक खाद्य आहे, ते आपण चारतो. त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी चांगला आहे, ते चारतो. मग आता भविष्यात आता तसं पाहायला गेलं तर बरेच जण म्हणतात की शेती नको किंवा जनावरं नको. मग भविष्यात कसं नियोजन आहे? आज चांगल्या पद्धतीने जवळपास 4 गायी पाहतोय आम्ही तुमच्याकडं. शेतीला खिलार गायीशिवाय पर्याय नाही. आता ह्याचं आम्ही काय करतो, गोमूत्र पुदिन्याला वापरतो. पुदिन्याला गोमूत्राचा एवढा फरक आहे की जे आपल्या पिवळसर पानं दाखवतं ना, ते गोमूत्राने सगळं कव्हर होतं. आणि गोमूत्र घरात लागतं. गोमूत्रापासून सारखं पवित्र काहीच नाही. त्यामुळं खिलार गाय ती प्रत्येकाच्या दारात पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये चांगला फायदा दिसून येतो या हो, गोष्टीला. 100% फायदा आहे त्याचा. आज जर तशी एखादी आता एवढ्या चांगल्या गायी कालवडी आपण आणल्या किंवा कपिला पण आज ओळखीने आणली, एखाद्याला समजा गाय घ्यायची तर त्यांनी गाय घेण्यासाठी कसं गेलं पाहिजे, कशी शोधली पाहिजे? गाय त्यांनी शोधली पाहिजे तर डायरेक्ट असं कॉन्टॅक्ट करूनच बघितलं पाहिजे की असं कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर ती कपिला गाय भेटू शकते. तशी कोण देऊ शकत नाही. कारण काय होतं, कपिला आता दुर्मिळ म्हणजे जास्त कोण विकत नाही. कपिलाला मार्जिन जास्त आहे, त्यामुळं आता कपिला कमी आहे आता सध्या. मालक, आता आम्ही तुमच्या मगाशी घरामध्ये आलो, आईंसोबत चर्चा चालू होती, तर तुमच्या घरामध्ये एक जुनी गाय होती, एक काळी मोरी. ती घरामध्ये स्वयंपाक घरापर्यंत तुम्ही जेवण करत असेल, चहा पित असेल, नाश्ता तिथपर्यंत यायची. त्या गायीचं थोडंसं विशेष माहिती सांगा. त्या गायला घरच्यांनी लेडीजचा जास्त वावर होता तिला. आणि ती एका हातावर म्हणजे फॅमिली मेंबरच टाईप होती ती.
तिचं सांगायचं तर आता ती 7व्या महिन्यापर्यंत स्ट्रॉंग होती. 8व्या महिना तिला चालू झाला. त्याच्यानंतर ती काय झालं ती देवालाच माहिती. आम्ही लय कष्ट घेतले पण ती नाही टिकले. किचनमध्ये जायची, फिरायची, हॉलमध्ये जायची, सगळीकडे फिरायची ती गाय, पण काहीच नाही. म्हणजे तिचं लय भारी होतं. काय वय असताना आणली होती आपण? वय असताना आपण आणली होती, दुसऱ्या वेताला आणली होती. आपल्याकडे तिची 2 वेतं झाली, म्हणजे 4 वेताची होती ती गाय. मी 3 वेत घेऊन आपण चौथ्या वेताला आणि महाराजांच्या अर्जुन महाराज साळेकरांच्या रुक्मिणी केलर गोशाळेतला विष्णू बैल, त्या बैलावरती गाभण होती. त्या बैलाची पैदास खूप छान, त्यामुळे त्या बैल बारला, पण आपल्याला काय त्याचं यश नाही आलं, ते भेटलं नाही. पण ती गायीच होती ती. आता एखाद्याच्या घरामध्ये गायी नाही ना, आता गायीचा बुजारपणा जास्त असतो, त्यात ती काळी मोरी होती, तर मग घरामध्ये ती गाय फरशीवर न घसरणं किंवा काय, मग कसं तिचा स्वभाव होता घरात आल्यानंतर? स्वभाव म्हणजे त्या फॅमिली मेंबर टाईपच होती ती. आपण कसं किंवा फरशी पाणी ओतलं घसरल तसं तिला काय वाटत नव्हतं. तिलाच कळत होतं की आपण कसं चालायचं, घरात काय करायचं, कसं वावरायचं. म्हणजे फॅमिली मेंबर टाईपच वावरायचं. लहानपणापासून तिला सवय होती, घरातली सवय होती तिला. मग तुमच्या ह्या तिन्ही गायींच्या अगोदरची पहिली गाय आमची सुरुवातीला दावणीची पहिली गाय ती होती. त्याच्यानंतर ह्या गाय आल्यानंतर तिची पुण्य ही कपिला, ती गेल्याच्या नंतर मग ही कपिला भेटली आपल्याला. ओके. आपण बालाजी पवारांकडं कडलाचे व्यवहार झाला. त्याच्यानंतर पुण्यातले बरेच किमतीला मागत होते की त्यांनी माझा नंबर घेतला बालाजी पवारांकडून की तुम्ही सांगा फक्त किंमत, की एवढी किंमत देतो, तेवढी किंमत देतो, फक्त ती कालवड द्या. म्हणलं किमतीचा विषय नाही. काय होतं, आपण एक खिलारचं आवडलेलं प्रेम असतं, ते किमतीत नाही करू शकत. त्यामुळे मी त्यांना काय म्हणलं, दुसरी बघून देईन म्हणलं, पण ही नाही देऊ शकत. मालक, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्ते, माझं नाव जयेश रामदास गायकवाड, राहणार वडकी, पुणे. मालक, खूप खूप धन्यवाद. मंडळी, अशा प्रकारे आज या मालकांच्या माध्यमातून जवळपास 3 जातीवंत कालवडी कपिला पाहिल्या, कोकण गिड्डा पण पाहण्याचा एक चांगला अनुभव येथे मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येकाला आवड आहे. आज म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर मागे काही एक पुंगनूर गाई, छोटीशी गाई घरात आणायची, ती घरात ठेवायची, एक असं वेगळं वादळ आलेलं होतं. पण आपल्या भागातल्या, आपल्या प्रदेशातली जी वातावरणानुसार असलेला आपला जो देशी गोवंश तो सांभाळण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीने टिकेल आणि तो घरात कसा लहानपणापासून तुम्ही सांभाळू शकता किंवा त्याला एक आपला फॅमिली मेंबर करू शकता, ही माहिती आज या मालकांच्या माध्यमातून मिळाली. चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवतोय. मायक्रोचिप बसवण्यासाठी हा सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये तुमचं नाव, गाव, फोन नंबर नक्की भरा आणि खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.